शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अद्याप ओबीसी वसतिगृहात विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झालेले नाहीत आणि त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचं सांगत या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। सरकार ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या एकूण 72 वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा अद्याप मुहूर्तच निघालेला नाही। जागा उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाईमुळे हजारो विद्यार्थ्यांवर सध्या बेघर राहण्याची वेळ आली आहे। प्रशासनातील या अनास्थेबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर तायवाडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। 10 महिन्याच्या ऐवजी 12 महिन्याचा निर्वाह भत्ता आणि स्वाधार योजनेचा लाभ द्यायला पाहिजे। कारण सेमिस्टर सिस्टम सुरू झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून तर अंतिम परीक्षा संपेपर्यंत जवळजवळ 12 महिन्याचा कालावधी लागतो आणि सरकार फक्त 10 महिन्याचा निर्वाह भत्ता देतो। उर्वरित कालावधीचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागतो आणि म्हणून ही तफावत दूर करण्याकरता सर्व ठिकाणी समान सोयी सवलती दिल्याचा समान न्याय लावला जातो, परंतु इथे मात्र SC ST विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि ओबीसीची विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, ही असमानता सरकारने दूर करावी, ही आपल्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी मी सरकारपुढे ठेवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।